सुषमाची आठवण येते म्हणाले. मुंबईला जाऊन घेऊन येतो. अचानकच ठरलं त्यांचं. बॅग काय भरली, तातडीने निघून गेले. पण आता मुंबईला जर तुमच्याकडे नाही आले तर मग हे गेले कुठे? आई बाबा कुठे? कुमुदनी अगं काय चाललंय हे सगळं? जर तो मुंबईत जातो सांगून निघालाय आणि माझ्याकडेही आलेला नाहीये, आणखी कुठे जाणार? मुंबईत आपलं असं कोण आहे? आणि याआधी असं केलंच नाहीये त्याने कधी. तुमच्यात काही भांडण झालंय का? अगं काय विचारतेय मी? ताई ते असतील इथेच कुठेतरी, कामानिमित्त असतील. बघते ना, बघते मी, बघते. आलेच मी. आई ये बैस. घबरड नको. ही सुटकेस मुंबईला जातोय. मुंबई अचानक का? का म्हणजे काम आहे माझं. आणि हो, सुषमालाही भेटून ये. खूप दिवस झाले बोललो नाही तिच्याशी, भेटलो नाही तिला. जमलंच तर घेऊन येईन तिला परत. तुलाही आठवण येत होती ना तिची. मी निघतो, मला उशीर होईल, गाडी सुटेल. अहो ऐका तरी. अहो सरिता, सगळे आहेत का ग घरात? बहिणी माका माझी कामं असत. अशी काही? अगं सरिता, अगं सरिता. अगो बाई, पाठवू नको बाई. तुम्ही कधी येलास? आत्ताच आले. बसा ना. नाही नको, खरंच बसायला वेळ नाही. काय झाला? मला सांगा, आमचे हे इथे येऊन गेले का हो? म्हणजे घराकडे नाही असत? नाही ना, काहीच कळत नाही कुठे गेले. मी सगळीकडे शोधलं. मला असं वाटलं की कदाचित इथे येऊन गेले असतील. नाही, हैसर नाही येले. आणि हैसून गेले असते ना तर हाक तरी मारली असती. असं करतात हे. अक्षरशः जीवाला घोर लागलाय माझ्या. काय झाला? भांडणं झाली काय? नाही म्हणजे वाद झालो काय? नाही ते अवैध तरी कसो? तुम्ही दोघा एकमेकांका किती सांभाळून घेतास, समजून घेतास. काळजी करू नका, येतील ते. हां, बसा, मी चाय ठेवते. बसा. हां.
काय झाला? हा, मला वाटलं की अण्णांना जाऊन विचारते, कदाचित त्यांना माहित असेल. अहो ते घरात नाही असत. कधी बाहेर गेले? अहो त्यांच्या याला कोण बघता. तुम्ही बसा, चाय घ्यावा. नाही नको. अहो असा काय चेहरा बघा कसं उतरलो हा तुमचं. बस 2 घोट घेवा, तर तरी वाटत. या बसा, घ्या. अहो घेवा, चाय घेवा, वायच घेवा. अहो बाईचं आयुष्यच काळजी करण्यात जाता. घराची काळजी, घोवाची काळजी, पोरांची काळजी. काय करतलो, मायाच तेवढी भरलेली असताना काळजा. पण तुम्ही भिया नको, ते कामासाठीच गेले असतील, येतील परत. अहो आमचे हे तर 2-2 दिवस बाहेर असतात. कधी येतील ते सांगू के ना. नाही काळजी वाटता, पण मग हे काय, आशेन दाराकडे डोळे लावून बसायचा. या काम करा, दारावर भांडा उपडी ठेवा. नाही, माझा विश्वास नाही. अहो धीर येता या सगळा करू. कुंकवासाठी करूचा लागता. काळजी करू नको, येतील परत ते. हा येते. बर. आहे काय गे, काय झालं? अगो पाटणकर घराकडे येले नाही ना, म्हणा नेली. ती तरी काय करतील बिचारे. हो म्हणजे काहीतरी बाहेर कामात गेले असतील ना. आहे देवा ना, मी ठेवून येते. अगं नको, रवांदे, मी ठेवते. अगं चहा देतेस का? नेने काका, अगं नंतर दे. या पटणकर बाई या. आमच्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले, आनंद वाटला. या बसा. अहो नेने काका, मला जरा तुमच्या मदतीची गरज होती. हो मदत करायला तर बसलोय आम्ही इथं. पण तुम्ही एवढ्या काळजीत का दिसताय? सगळं व्यवस्थित आहे ना घरी? अहो हे पाटणकर मला मुंबईला जातो असं म्हणाले, आणि परत येताना आत्याकडून सुषमाला घेऊन येतो म्हणाले. अहो पण हे मुंबईला गेलेच नाही. पण हे तुम्हाला कसं कळालं? अहो सुषमा आलीये घरी आत्यासोबत. मला काहीच कळत नाहीये. यांच्या ऑफिस मधलं तुमच्या कोणी ओळखीचं आहे का? त्यांना जरा फोन लावा ना. हो आहेत एकदम, करूया फोन लगेच. नमस्कार, नेने वकील बोलतोय. हां आमचं सगळं ठीक आहे. तुमच्याकडं? हां माझं एक काम होतं. आपले पाटणकर साहेब आहेत ना, ते कुठं गेलेत आपल्याला कल्पना आहे? ऑफिसच्या कामासाठी कुठं पाठवले ते ना? नाही नाही असंच सहजच. बरं बरं, धन्यवाद. काय झालं काका? कामानिमित्त यांना कुठे पाठवलंय का? कुठंही पाठवलं नाही म्हणतात. अहो 2 दिवस ते ऑफिसलाच गेलेले नाहीत. काय? अहो मग हे गेले तरी कुठे? येतील हो, तुम्ही नका काळजी करू. हां मी कळवतो तुम्हाला चौकशी करून. हो खरंच उपकार होतील. येते आम्ही. या. म्हणजे सोंट्या सांगत होता त्यात काहीतरी तथ्य आहे. आण ग आता चहा.
काय ग, कमलाकर कुठे राहिला? अजून कसा नाही आला तो? अगं काय विचारतेय मी? कामासाठी गेला असं म्हणालीस ना मला, मग आहे कुठे तो? कमलाकर मुंबईला आलाच नाही, पण मग त्याने तुला मुंबईला जातो असं खोटं का सांगितलं? नक्कीच तुमच्यात काहीतरी झालंय, आणि मी जेवढं कमलाकरला ओळखते ना, तर वाद घालणं शक्यच नाही. आता सांग, अशी गप्प का बसलीयस? की माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये तुझ्याकडे? आता हे काय करतेयस? काय गो शिल्पा, पाणी भरूक चाललं? हा, नाही, गुरांका पाणी पाजूक. गुरा? मग गुरा काय असत तुझी? हा, ह्यो काय समोर काळो रेडो? काळो रे मी आणि काळो रेडो? हा, बरा बरा. तू जर पाणी पाजणार असशील ना, चारो घालणार असशील ना, तर आयुष्यभर रेड्यासारखं जगूक तयार असं मी. पिक्चरले बघतस वाटतं. अगो काय गो, हा हा, पण तू म्हणत असशील तर तालुक्यासून 2 तिकीट काढू. असा मग माझ्या बापाशीक जाऊन सांग, तुमच्या लेकीक पिक्चर बघूक नेते. अगं तो काय असं धाडता? हा, त्यापेक्षा तुझा हातच जाऊन मागतोय तुझ्या बापाशीकडे. तोंड बघ तुझा. अगो आता मी लहानपणापासून बघतोय गो. खरंच सांग, तू जर सांगत असशील ना, आता जाऊन तुझ्या बापाशीकडे तुझा हात मागतोय, लगेच ती मुहूर्त काढूया. हा, तुझ्याशी लगीन लावून देण्यापेक्षा बावडीत ढकलून देत. बरा बरा. तुमका मुंबईचीच पोरं आवडणार, आम्ही बसला होय सर गुडघ्याक बाशिंग बांधून. तरी पण हवा तर एकदा विचार करा. तू करत अडला माझा खेटर. अगो अगो शिल्पा, ऐक तरी माझा. अगो ऐक. आता शेणान पाय भरूच होतो माझो. हा, गो जरा पाणी काढतोस माझ्यासाठी काढ गो. पाय टाकूया जरा. अगो 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 काय झालं? अगो तिथे गेली काय? बघितलं की काय? काय झालंय का? सोंट्या, बरं झालं बाबा तू आलास. अरे हे मुंबईला जातो म्हणून सांगून गेले, आणि सुषमा इथे तिच्या आत्यासोबत आली. कुठेच नाहीये. अरे मी पाटणकरांना सगळीकडे शोधलं, काहीच कळत नाही. मी नेने काकांना पण विचारलं, वाड्यावर सुद्धा गेले होते. रात्रभर माझा डोळा लागला नाही. आम्ही तिघी तोच विचार करतो, काहीच कळत नाही. अरे तू जरा चौकशी करून बघतोस का? अरे देवा. पाटणकर बहिणू. काय रे?
दत्तभाऊ माई दत्तभाऊ लवकर येवा माई दत्तभाऊ माई लवकर बाहेर येवा. ए खुळ्या काय झालं आरडू? ते 22 गेले. अरे काय बोलता आयो? माई पाण्यांना असा खेचून घेतल्या ना. ए कोणाचं काय सांगतस? दत्तभाऊ ते विसरलंय. धान्य खायसून बांगला जरा लाकडं टाकून गेलस ना ते नीट ठेव पडी आहेत. दत्तभाऊ 22 त्याच्यातच तुका बुडवून काढीन. नाही खायसून गेले. 22 गेले. माई दत्ता भाऊ काय रे काय झालं? तू किती धाव दिलंस? नाथा काय झाला? वहिनीनू पाटणकर मधल्याच्या 22. अरे काय झाला नीट सांग. तो पांडू पण काहीतरी बडबडा होतो. माईनू पाटणकरांनी मधल्याच्या 22 उडी मारून जीव दिला नाही. काय? अरे तू काय बोलतोस? कळता का तुका? होय माई शेतरंगान वर इले होत माशाने खाल्ला नाही. वळखांग पण येत नव्हते. कपड्यावरनं ओळख पटली. अरे पण काय झालं असं अचानक? काय माहित ना पण 22 लय नोटा सापडले. पैसे बॉडी वांगडा तरंगत होते. लय लोक जमले होत. आहे मी बघून येते. थांब मी पण येत आहे. चल अगं तू काय येतस अशा अवस्थेत? येऊ नको तू घरीच थांब. आता वयस ना आम्ही जाऊन येतो. चल आहे. थांब रे बाबा थांब. इतके पैसे घेऊन उडी मारल्याने म्हणजे काहीतरी पैशाचीच भानगड असते. तसं माणूस का काळे धंदे करणार दिसणार ना. कसा माहिती हा? दाखवचे दाद वेगळे आणि खाऊचे दाद वेगळे. आणखी काय? आता बायलेचं काय होताला वर पदराक. आहे चल.